नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बालरत्न बालबोध कथेमध्ये अहंकारी कोल्हा ही कथा ऐकणार आहोत. सुंदर वनात एकदा प्राण्यांची सभा भरली. या सभेसाठी सर्व प्राणी हजर होते, पण कोल्हेदादा काय या सभेला आला नाही आणि त्याच्या सोबतच्या इतर कोल्ह्यांनाही त्याने सभेसाठी पाठवले नाही. यामुळे सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले वाघोबा कोल्ह्यावर रागवले. वाघोबाने आदेश काढला आणि कोल्ह्याला पुन्हा वाघोबाने बोलवून घेतले. मी बोलवलेल्या सभेला तू का आला नाहीस असे विचारले. यावेळी कोल्ह्याने अहंकाराने उत्तर दिले, मला तुमचे नेतृत्व मान्य नाही. या सभेचे नेतृत्व तुम्ही आम्हाला द्या, आम्ही सर्व प्राण्यांचे प्रश्न मार्गी लावतो. यावर वाघोबा म्हणाले, मी पुढील सभेचे नेतृत्व तुझ्याकडे देतो. वाघोबाचे हे उत्तर ऐकून कोल्हा खुश झाला आणि उड्या मारत पुन्हा वनात निघून गेला. आठवडाभराने पुन्हा प्राण्यांची सभा भरली आणि या सभेचे नेतृत्व कोल्हा करू लागला. हे पाहून जंगलातील सर्व प्राणी आश्चर्यचकित झाले आणि या सभेला वाघोबा गैरहजर होते. म्हणून सर्व प्राणी कोल्होबाचे नेतृत्व नाकारून वाघोबाच्या घरी गेले. यावेळी वाघोबाने मी आज सभेला का आलो नाही याचे कारण सांगितले. ते कारण ऐकून सर्व प्राण्यांनी अहंकारी कोल्ह्याला त्याची जागा दाखवून दिली. पुन्हा वाघोबाला या सभेचे अध्यक्ष केले. तरीही अहंकारी कोल्ह्याने पुन्हा सभेला व सर्वांना आव्हान दिले आणि मतदान घ्यायचे ठरवले. जंगलातील सर्वांनी मतदान केले. मतमोजणी झाली. कोल्ह्याला एकही मतदान पडले नाही. सर्व प्राण्यांनी वाघोबाला मतदान केले. अहंकारी कोल्ह्याबरोबरच्या इतर कोल्ह्यांनीही या कोल्ह्याचे नेतृत्व मान्य केले नाही. मग अहंकारी कोल्ह्याला आपली चूक समजली. तो शेवटी शरण आला. आपल्या सोबतच्या इतर कोल्ह्यांनीही आपल्याला मतदान केले नाही याची खंत त्याला कायम लागून राहिली व शेवटी त्याने वाघोबाचे नेतृत्व मान्य केले आणि वाघोबाच्या सभेला तो हजर राहिला. तात्पर्य, अहंकार माणसाला एकटा पाडतो, म्हणून अहंकारी माणसाची सोबत करू नका. अहंकारी माणसापासून नेहमी सावध राहा. यासारख्या अनेक बालकथा ऐकण्यासाठी आपले व्ही मराठी हे चॅनल लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.